नमस्कार मंडळी, घरगुती चवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पालक आणि शेपूची भाजी. तर मग आपण पाहूया. मी पालक घेतलेली आहे, तिला बारीक व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. मग आपण तिला स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ. आपली पालक धुतली गेलेली आहे, छान पाण्यात धुवून घ्यायची. आता आपण लसूण घेऊ, लसूण ठेचून घेऊ. आता कढईमध्ये तेल, जिरे, लसूण आणि थोडंसं तिखट याच्यात तिला परतून घेऊ. आपण पालकला छान असं परतून घ्यायचं. आता परत त्याच्यात तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ. आता याला पण आपण मिक्स करून घेऊ. छान असं मिक्स झालेलं आहे. पाणी सुटलेलं आहे तिला. आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ. तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे तुम्ही तसं पाणी टाकू शकता. आता उकड चांगली आलेली. आता आपण त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. तुम्हाला भाजी पातळ, दाटसर कशी पाहिजे तुम्ही तसं कूट टाकू शकता. सर्व मिक्स असं करून घेऊया. तर 2-3 उकळी येऊ देऊ आपण भाजीला. भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते पालक आणि शेपूची भाजी. आपली भाजी झालेली आहे, पाहू शकता. जास्त पातळ पण नाही आणि जास्त दाट पण नाही झाली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मित्रमैत्रिणींसोबत पण शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पौष्टिक खा आणि मजेत राहा. धन्यवाद.